चला मैदान क्रमांक 3 साठी जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर सर आपण मैदान क्रमांक 3 साठी यायचं आपल्याला साठी फर्स्ट कॉल असेल. मैदानाचं उद्घाटन व्हायचं त्यामुळे लगेचच आपल्याला थर्ड कॉल मिळेल हे देखील आपण लक्षात घ्या कारण इथे मैदान क्रमांक 3 आणि 4 चा देखील उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्याच्यामुळे इथे मात्र कोणीही पुकाराची वाट पाहू नका. जे जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्व संघानं या ठिकाणी आपापल्या गणवेशामध्ये मात्र तयार राहायचं आहे. जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर उसर या दोन्ही संघांना मैदान क्रमांक 3 साठी यायचं आहे. आपल्यासाठी फर्स्ट कॉल. चला मैदान क्रमांक 2 वर बघा चालू असलेला सामना गावदेवी रायडर्स वडवली श्रीवर्धन विरुद्ध विघ्नहर्ता शहापूर असा सामना चालू आहे. रायडर या ठिकाणी रेडिंगसाठी गेला. राईट कॉर्नरवरून आपल्या चढाईला प्रारंभ केलाय. थोडासा डिफेन्सचा आढावा घेतोय आणि कशा रीतीने डिफेन्स खेळेल कशा रीतीने या ठिकाणी पकड होईल डिफेन्स होईल या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आलेले रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा क्रीडांगणावर स्वागत. या ठिकाणी अर्थातच अनुज आपलं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन. अर्थात आपल्यासाठी आलेलं एकूण 100 रुपयांचं बक्षीस आपल्या उत्तम खेळासाठी होतं. आपलं देखील अभिनंदन पराग महेंद्र पाटील यांच्याकडून. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आमचे मित्र अर्थात अरुण भस्मा जागवाडी यांच्याकडून सुद्धा अर्थात आमच्यासाठी 50 रुपयांचं बक्षीस झालेलं. धन्यवाद अरुणजी भस्मा. आपण देखील खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी सपोर्ट करताय म्हणून आपला देखील आम्ही धन्यवाद. अर्थात सागवाडी येथील एक दर्दी रसिक कबड्डीपटू आहे कबड्डी प्रेमी आहे. धन्यवाद अरुणजी भस्मा आभारी. चला मैदान क्रमांक 3 साठी सेकंड कॉल जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर उसर मैदान क्रमांक 3 साठी लगेच चला ताबडतोब चला. मैदान क्रमांक 3 साठी सेकंड कॉल आपल्यासाठी असेल जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर उसर. या लवकर. आता कोणत्याच संघाची जास्त वाट पाहिली जाणार नाहीये कारण ज्या ज्या संघांना आम्ही कॉल करतो त्या त्या संघांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक मॅच लवकरात लवकर चालू करता येईल. निरंतरतेने या स्पर्धेला आपल्याला सुरुवात करता येतील. भाविक क्रीडा मंडळ बेलकडे या मंडळासाठी जी वर्गणी आलेली आहे ती पुढील प्रमाणे असेल. मंगेश काशीनाथ पाटील बेलकडे यांच्याकडून 1100 रुपये. प्रफुल्ल धर्मा कानिटकर बेलकडे यांच्याकडून 551 रुपये. गजानन धर्माजी पाटील यांच्याकडून 1111 रुपये. उमेश पांडुरंग पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे 200 रुपये आलेले आहेत. त्यानंतर अशोक प्रभाकर पाटील कुरुळ यांच्याकडून 2500 रुपये आलेले आहेत. संतोष जगोरू नाईक बेलकर यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. जितेश जितेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. विलास बुरांडे चौल यांच्याकडून 2100 रुपये आलेले आहेत. रवींद्र भाऊ पाटील बेलकर यांच्याकडून 500 रुपयाचं वर्गणी आले आहे. या सर्व दात्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मी या मंडळातर्फे सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतोय. ही कबड्डी स्पर्धा आपण यूट्यूबद्वारे लाईव्ह प्रक्षेपित केलेली आहे त्यामुळे dreamscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली गेलेली आहे. हा चॅनल तुम्हाला जर आवडला असेल या चॅनलचं टेलिकास्ट तुम्हाला आवडला असेल तर जरूर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 1 लाख सबस्क्रायबरसाठी फक्त 200 सबस्क्राईब्स बाकी आहेत तर आत्ताच तुमचा मोबाईल या ठिकाणी ओपन करा तिथे सबस्क्राईब करा dreamscricket.in च्या चॅनलला. या चॅनलला थोडासा सपोर्ट करा. आपल्या अलिबाग तालुक्यातील चॅनल आहे आणि जरूर या ठिकाणी 99,800 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. फक्त 200 सबस्क्रायबर बाकी आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर पूर्ण झाले तर जरूर एक मोठी अचीवमेंट असेल त्यांची 1 लाख सबस्क्रायबर. तर हे चॅनल आवडलं असेल तर जरूर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतोय गावदेवी रायडर्स वडवली श्रीवर्धन विभागातील एक संघ आलेला आहे आणि विघ्नहर्ता शहापूर अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील हा संघ आपण पाहतोय. अप्रतिम मॅच आहे कारण दोनही संघांना तितकासा आढावा नाहीये की प्रत्येक खेळाडू किंवा हा संघ कशा रीतीने खेळतोय. थोडीशी पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूर संघ 4 गुणांच्या पिछाडीवर आहे. दोनचा डिफेन्स सुपर टॅकल इज ऑन. व्हॉट विल बी हॅपन अँकल होल्ड अँड दिस इज सक्सेसफुल डिफेन्स बाय विघ्नहर्ता शहापूर. एका खेळाडूला पकडा आणि 2 गुण मिळवा विदाउट दिवाळी बोनस. पुन्हा एकदा विघ्नहर्ता शहापूर संघाकडून जर्सी नंबर रायडर आलाय.
चढाई पटू आलाय. निदान रेषेला पार करून या ठिकाणी डिफेन्सला थोडासा हलवण्याचा प्रयत्न केलाय, कारण ज्या पद्धतीने एक टॅकल करून थोडासा कॉन्फिडन्स दांडगा केलाय. इट्स ऑल अबाउट कॉन्फिडन्स. पुन्हा एकदा 3चा डिफेन्स. नाऊ वन्स अगेन सुपर टॅकल इज ऑन. आता रिस्क फॅक्टर फार महत्वाचा आहे. रिस्क कशा पद्धतीने घेतली जाईल त्या सुद्धा, या गोष्टींकडे सुद्धा लक्ष घेतलं जाईल. आता या रेड नंतर जरूर या ठिकाणी टाइम आउट घेतला जाईल. टाइम आउट बऱ्याच कारणांसाठी घेतला जातो. मग स्ट्रॅटेजीमध्ये एक्सचेंजिंग, प्लेयर एक्सचेंजिंग किंवा आपल्याला झालेली दुखापत, या सर्व गोष्टी चेंजेस करण्यासाठी, बदलित करण्यासाठी किंवा मोमेंटम त्या ठिकाणी थोडासा थांबवण्यासाठी, स्लो डाऊन करण्यासाठी, या सर्व गोष्टींसाठी टाइम आउट घेतला जातोय. तर आता टाइम आउट गावदेवी रायडर्स वडवली संघाने या ठिकाणी घेतला होता. आणि पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 वन्स अगेन रेड साठी आलाय. निदान रेषेला या ठिकाणी नमन केलंय. हँड टचचा प्रयत्न, ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न केला होता डिफेन्सने. त्या ठिकाणी मोठा भूतकाळात पडलाय, संभ्रमात पडलाय आणि 1 गुण दिलाय. मौसम असताना आणि गरज नसताना. काही गरज नव्हती, कारण ज्या पद्धतीची 2चा या ठिकाणी आघाडी होती 2 पॉइंट्सची, ती आता गमावून 1 पॉइंटची आघाडी गावदेवी रायडर्स वडवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. आता थोडासा स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी थर्ड रेडवर खेळण्याचा प्रयत्न दोनही संघांचा पाहायला मिळत आहे, कारण कबड्डीच्या झालेल्या नियमांमध्ये बदल, प्रो कबड्डी आल्यानंतर या ठिकाणी नियमांचा बदल झालेला आहे आणि त्या ठिकाणी कबड्डीला थोडंसं फास्ट केलेला आहे. 4चा डिफेन्स आहे. यावेळी आपण पाहतोय एका खेळाडूने केलाय ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न, बाकी खेळाडूंची मिळालेली साथ. डिफेन्स मध्ये मिळालाय 1 गुण. नाऊ स्कोर इज इन लेवल. टाइम आउट. विघ्नहर्ता शहापूर यालाच म्हणतात सर्वांच्या साथीने एकजुटीने खेळला जाणारा खेळ. मातीतील खेळ आहे. थंडीचा कडाका वाढतोय. सर्व खेळाडू, सर्व संघ थोडेसे उशिराने उपस्थित, परंतु काही हरकत नाहीये, कारण रायगड जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ बेलकडे आणि धावीर क्रीडा मंडळ बेलकडे आयोजित कबड्डी स्पर्धेचा या ठिकाणी शुभ सोहळा सन्माननीय माजी आमदार जयंतभाई पाटील यांच्या शुभास या ठिकाणी पूर्ण झाला आणि तदनंतर या सामन्यांना आताच सुरुवात झालेली आहे. मॅच नंबर 2 इज गोइंग ऑन राऊंड नंबर 2. पुन्हा एकदा वारंवार ज्या रेडरने कमालीचे प्रयत्न केलेले आहेत, डिफेन्समध्ये ऍडव्हान्स टॅकलने या ठिकाणी गुण मिळवलेले आहेत, तोच खेळाडू या ठिकाणी रेडिंगसाठी आलाय आणि पुन्हा एकदा डिफेन्सचा थोडासा हलवून अस्तव्यस्त करून आपल्या एंटी रेड. चला मैदान क्रमांक 3 साठी जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर सर या दोन्ही संघांना लगेचच आपण मैदान क्रमांक 3 कडे यायचं. आपल्यासाठी थर्ड बॉल, आपल्यासाठी तिसरा पुकार असेल. मैदान क्रमांक 3 साठी जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर सर, आपण लगेचच मैदान क्रमांक 3चा ताबा घ्यायचा. आम्ही वारंवार या ठिकाणी विनंती करतो सर्व संघांना, आपण अजून देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छित असाल तर लगेचच आपण व्यासपीठाकडे चला आणि आपला सहभाग मात्र निश्चित करा. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण पाहतोय गावदेवी रायडर्स वडवली श्रीवर्धन वर्सेस विघ्नहर्ता शहापूर. तर मैदान क्रमांक 3 साठी यायचं, कारण मैदान क्रमांक 3चा उद्घाटन सोहळा मात्र त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. लक्षात घ्या, आता 10 वाजून देखील गेलेले आहेत, मग उद्घाटन देखील होणार. या लवकर मैदान क्रमांक 3चा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर मैदान क्रमांक 4चा देखील उद्घाटन सोहळा मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर चला, म्हणजे कमीत कमी उद्घाटन सोहळा तरी 5:30 का होऊ द्या, त्याचा तरी विचार करा. या 3 साठी जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर सर, आपण 3चा ताबा घ्यायचा आहे. या शेवटची आपल्यासाठी 5 मिनिट, शेवटची 5 मिनिट असणार आहे आपल्यासाठी. जय भवानी वाशीपेंड रोहा वर्सेस वेताळेश्वर सर, आपण 5 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर उपस्थित व्हायचं आहे. आणि अजून देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना विनंती असणार आहे, आपण लगेचच चला आणि आपली नोंद मात्र या ठिकाणी करून घ्यायची आहे. या पुन्हा एकदा मैदानामध्ये तेवढीच गर्दी होत असताना पाहतोय, मग खरंच जे बॅरिकेड्सच्या मागून जे आमचे रसिक प्रेक्षक कबड्डी स्पर्धा पाहतात त्यांचं काय, मग त्यांच्यावर मित्रांनो अन्याय करू नका. आपण प्लीज इथे किती जण उभे राहील बघा, अजून एकच मैदान तरी सुरू आहे. स्वयंसेवक आपण तरी घ्या त्यांना बाहेर घ्या. तर स्वयंसेवकांना विनंती करतोय, जे प्रेक्षक मैदानामध्ये आलेले आहेत त्यांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक मैदानाच्या बाहेरून बॅरिकेशनच्या बाहेरून मॅचेस पाहण्याचा या ठिकाणी कानमंत्र द्यावा अशी मी विनंती करतोय.
कारण ज्या पद्धतीने आमच्या बाहेरून जे प्रेक्षक मॅचेसचा आस्वाद घेत आहेत त्यांना सुद्धा त्या मॅचेस दिसाव्यात या कारणास्तव आम्ही या वारंवार सूचना देत आहोत. सर्व घरची कामे आटवून महिला वर्ग सुद्धा आता मैदानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण खेळाडू अजून आलेले नाहीयेत. ही मोठी दुर्दैवीची बाब, कारण ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. एक मेमोरेबल टुर्नामेंट अलिबाग येथील, मग दहावी क्रीडा मंडळ बेलकड या कबड्डी स्पर्धा सुद्धा नक्कीच एक मेमोरेबल टुर्नामेंट ठरू शकते. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 4 साठी आपल्याला फर्स्ट कॉल असेल. मैदान क्रमांक 4 साठी श्रीराम गड वर्सेस गावदेवी वावे. आपण मैदान क्रमांक 4 साठी तयार करायचं आहे. आपल्यासाठी पहिला पुकार आहे श्रीराम गड वर्सेस गावदेवी वावे, मैदान क्रमांक 4 वर. चला, लगेचच आम्ही आपल्याला दुसरा देखील पुकार देणार आहोत. लक्षात घ्या, 4चं उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी शिल्लक आहे. 4चा उद्घाटन सोहळा देखील संपन्न होणार आहे. श्रीराम गडब वर्सेस गावदेवी वावे आपल्यासाठी पहिला पुकार. आणि शेवटचे 3 मिनिटे असतील. मैदान क्रमांक 3 साठी जय भवानी वाशीपेण वर्सेस वेताळे सर आपल्यासाठी शेवटची 3 मिनिटं. सामनाधिकारी आपण देखील चला मैदानाकडे. पंच आपण मैदान क्रमांक 3 कडे चला. त्या ठिकाणी टायमिंग लावायचं आहे. 3 मिनिटामध्ये दोनही संघ त्या ठिकाणी अनुपस्थित असतील तर दोनही संघाने स्पर्धेतून बाद करायचं आहे. आपल्याला संपूर्ण अधिकार असतील मैदान क्रमांक 3 साठी. अर्थात मैदान क्रमांक 1 काय, 2 काय, 3 काय, 4 काय, या 4ही मैदानावर आपण दोनही संघांची केवळ 3 मिनिटं वाट पहा. जय भवानी वाशीपेठ वर्सेस वेताळे सर दोनही संघ त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले तर स्पोर्ट्सची तयार करायची, साईन माराणीकडे पाठवून द्या. मैदान क्रमांक 4 साठी आम्ही फर्स्ट कॉल दिलेला आहे श्रीराम गड वर्सेस गावदेवी वावे. आपण देखील दोनही संघांना मैदान क्रमांक 4च्या दिशेने चला या. बघा संजय सर, कारण या स्पर्धेची क्रेज एवढी आहे ना, लाईव्हची लिंक आम्ही शेअर केली आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि महाडवरून डायरेक्ट मेसेज आलाय की अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा आहे. आमचे परममित्र वैभवजी बांदल यांच्या माध्यमातून तो मेसेज आले, तर त्यांचं सुद्धा खूप सारं धन्यवाद. आणि जरूर ड्रीम्सटिकेट.in च्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट केली गेलेली आहे. तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी 200 पेक्षा कमी सबस्क्रायबरची गरज आहे. तर पुन्हा एकदा खेळाडूंना, सर्व रसिक प्रेक्षकांना हे चॅनल आवडला असेल तर जरूर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अलिबाग तालुक्यातील लाईव्ह टेलिकास्ट करणारे एक अप्रतिम चॅनल आहे. तुला मैदान क्रमांक 3 वर एक संघ उपस्थित आहे. एका संघाचा आम्ही वेट करतोय आणि तिथे उद्घाटनीय सोहळा सुद्धा संपन्न करायचा आहे. आम्ही सर्व या ठिकाणी व्हॉलंटियर्सना मी विनंती करतोय की जे प्रेक्षक मैदानामध्ये आले त्यांना सन्मानपूर्वक विनंती करून या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आणायचं आहे. 1 मिनिट. मैदान क्रमांक 1 साठी चला. मैदान क्रमांक 1 साठी मोरया नागाव वर्सेस जय भवानी जांभूळवाडी. आपण मैदान क्रमांक 1 साठी यायचं आहे. या 1 साठी मोरया नागाव वर्सेस जय भवानी जांभूळवाडी आपण चला. मैदान क्रमांक 3 साठी आले का दोनही संघ? चला, मैदान क्रमांक 3 साठी चला. जय भवानी वाशीपेण वर्सेस वेताळे सर 4 साठी आम्ही अर्थात या ठिकाणी दुसरा पुकार देतोय श्रीराम गडब वर्सेस गावदेवी वावे. आपल्यासाठी मैदान क्रमांक 4 साठी दुसरा पुकार असेल. 1 साठी चला. मैदान क्रमांक 3 वर चला. केदार नाईक, संकेत पाटील, प्रणय पाटील, भूषण पाटील, मयूर पाटील, अनिकेत पाटील, ऋत्विक पाटील, श्रेयश पाटील, प्रणय नाईक, अवधूत पाटील, प्रथम कानेटकर, शिवराज पाटील, प्रसाद नाईक आणि साहिल नाईक. तिकडे गुणलेखक चला. या ठिकाणी मैदान क्रमांक 2 साठी अर्थात शहापूर संघाचा चितू आपल्यासाठी अनंत पाटील यांच्याकडून आपल्या उत्तम खेळासाठी, चांगल्या पकडीसाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर चितू आपण हे बक्षीस मात्र घेऊन जायचं आहे. आदरणीय अनंत पाटील सर यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस मात्र आलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण हे बक्षीस घेऊन जायचं आहे. चितू आपल्यासाठी शहापूर संघ. चला,
3 साठी जय भवानी वाशीपेठ वर्सेस वेताळेश्वर उसर, मात्र त्या ठिकाणी सुरू होतोय मैदान क्रमांक 3. 4 साठी श्रीराम गडब गावदेवी वावे आपल्यासाठी सेकंड कॉल दिलेला आहे. 3 वर दोन्ही संघ आहेत ना? 3 वर दोन्ही संघ आहेत ना? जय भवानी वाशीपेठ वेताळेश्वर उसर, जय भवानी वाशीपेठ हजर आहे. ओके, वेताळेश्वर उसर आपण चला. 3 साठी उसर संघ चला. अरे विभागातील संघ आहे, बाजूचा संघ आहे, आपण देखील वेळेमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. 3 साठी चला. आणि 4 साठी दुसरा पुकार श्रीराम गडब वर्सेस गावदेवी वावे, हा मैदान क्रमांक 4 साठी दुसरा पुकार आहे. मोरिया नागाव जय भवानी जांभूळवाडी आपल्यासाठी मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार. मैदान क्रमांक 4 साठी सर्व स्वयंसेवक रेडीराज, शुभम कानेटकर, सूरज पाटील, रोहित पाटील, अक्षय पाटील, अभिनव पाटील, रोशन पाटील, जितेश पाटील, स्मित पाटील, साहिल पाटील, अक्षय पाटील, समरेश पाटील, प्रतीक पाटील आणि अमित पाटील. मैदान क्रमांक 4 साठी हॅलो पंचांशी वाद घालू नका. राऊंड नंबर 2 वर चला. मैदान क्रमांक 3 साठी जय भवानी वाशीपेठ वेताळेश्वर उसर, त्या ठिकाणी जय भवानी वाशीपेठ हा संघ हजर आहे. वेताळेश्वर उसर टायमिंग लावा सर, वेळ लावा. त्या ठिकाणी वेळेमध्ये प्रतिस्पर्धी संघ हजर झाला नाही तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र पुढे चाल द्या. जो संघ हजर आहे त्याला पुढे चाल द्या. सामनाधिकारी आपण त्याला वेळ मात्र त्या ठिकाणी लावायचा आहे. मैदान क्रमांक 4 साठी श्रीराम गडब वर्सेस गावदेवी वावे आपण देखील त्याला आपल्यासाठी थर्ड कॉल. मी अगोदर सांगितलं या स्पर्धेमध्ये जे जे संघ सहभागी झालेत अशा सर्व संघांना आपापल्या गणवेशामध्ये तयार करायचं आहे. ज्या वेळेला ज्या मैदानावर आपल्याला निमंत्रित करण्यात येईल त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे, नव्हे तर सक्तीचं आहे. हे मात्र सर्व संघांनी आपण त्याची नोंद घ्यायची आहे. मैदान क्रमांक 4 साठी श्रीराम गडब वर्सेस गावदेवी वावे आपल्यासाठी अंतिम पुकार, शेवटचा पुकार, फायनल कॉल. चला आपण लगेचच श्रीराम गडब गावदेवी वावे. मैदान क्रमांक 1 साठी मोरिया नागाव वर्सेस जय भवानी जांभूळवाडी. या ठिकाणी मैदान क्रमांक 4 साठी गावदेवी वावे आपण यायच्या अगोदरच या ठिकाणी आपले चाहते अरुण भस्मा सागवडी यांच्याकडून श्रीमेश आपल्या म्हणजे कोणी एका साडीमध्ये 3 गुणी मिळवा आणि अरुण भस्मा यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस मिळवा. सागवडी संघाचे अरुण भस्मा यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस मिळवा. या लवकर. चला मैदान क्रमांक 1 वर चला मोरिया नागाव आणि जय भवानी. मोरिया नागाव आणि जय भवानी जांभूळवाडी मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. चला शेवटचा आणि अंतिम पुकार मोरिया नागाव आणि जय भवानी जांभूळवाडी मैदान क्रमांक 1 वर चालायचं आहे. तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर समर्थ कोपर विरुद्ध जय हनुमान सहानगोटी. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर समर्थ कोपर आणि जय हनुमान सहानगोटी या दोनही संघांनी या ठिकाणी
जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. जो मैदान क्रमांक 2 वर गुंता झालेला आहे तो सर्व स्वयंसेवकांनी आयोजकांनी सोडून घ्यायचा आहे आणि त्या मॅचला लगेचच या ठिकाणी सुरुवात करायची आहे. मैदान क्रमांक 3 वर दोनही संघ उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे त्या मॅचला लगेचच सुरुवात करा. dreamscricket.in च्या माध्यमातून प्रत्येक ग्राउंडचं एक वेगवेगळं टेलिकास्ट केलं गेलेलं आहे, त्यामुळे तुमच्या आवडत्या संघाची तुम्हाला मॅच पाहायची असेल तर ग्राउंड क्रमांक 1, 2, 3, 4 अनुक्रमे शेअर केले गेलेले आहेत. त्या सर्व चॅनल वर तुम्ही जाऊन त्या सर्व चॅनलला या ठिकाणी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि सर्व प्रेक्षकांना मी नम्रपणे विनंती करतोय, आम्हाला माहित आहे तुम्हाला कबड्डीचा हा खेळ जवळून पाहायचा आहे, मग लांबून पाहिलं काय जवळून पाहिलं काय खेळ तोच दिसणार आहे. त्यामुळे आमचे जे अतिथी मान्यवर आहेत त्यांना आम्ही त्यांना या मॅचेसचा आस्वाद घ्यायचा आहे. या सर्व दृष्टिकोनातून सर्व प्रेक्षकांना आम्ही नम्रपणे विनंती करतोय की मैदानाच्या बाहेरून मॅचेस पहा, नाहीतर हा ग्रीन नेट टाकलेला आहे त्यावर बसून तुम्ही या सामन्यांचा आस्वाद घ्या अशी आम्ही विनंती करतोय. सर्व स्वयंसेवकांना आम्ही विनंती करतोय की आमच्या या स्टेजच्या समोर तुम्ही यायचं आहे आणि गेटच्या जवळ 2-3 स्वयंसेवकांनी राहायचं आहे आणि खेळाडू व्यतिरिक्त कोचेस आणि 2 स्वयंसेवक त्यांच्या सदस्यांना या ठिकाणी मैदानामध्ये पाठवा, अन्य बाकी प्रेक्षकांना तुम्ही मैदानामध्ये घेऊ नका. सर्व स्वयंसेवकांना आम्ही नम्रपणे विनंती करतोय, प्रत्येकाच्या चेस्टवर आम्ही या ठिकाणी एक कोड दिलेला आहे त्यांना, तर त्या सर्व स्वयंसेवकांनी या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर श्रीवर्धन विरुद्ध आपण पाहतोय विघ्नहर्ता शहापूर असा एक नेत्रदीपक चित्तथरारक सामना चालू आहे. मैदान क्रमांक 3 वर स्वयंसेवकांच्या भूमिकेत केदार नाईक, संकेत पाटील, प्रणय पाटील, भूषण पाटील, मयूर पाटील, अनिकेत पाटील, ऋत्विक पाटील, श्रेयस पाटील, प्रणय नाईक, अवधूत पाटील, प्रथम कानिटकर, शिवराज पाटील, प्रसाद नाईक आणि साहिल नाईक या सर्वांनी मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवकांची भूमिका त्या ठिकाणी अर्थात मैदान क्रमांक 3 चा देखील उद्घाटन सोहळा संपन्न होतो. अर्थात आदरणीय मंगेशजी पाटील, महेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते मैदान क्रमांक 3 वर देखील दोनही संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा मात्र दिल्या जातात. आदरणीय लाडके सरपंच संजयजी पाटील ते देखील त्या ठिकाणी त्यांच्या समवेत असताना आपण पाहतोय 3 साठी मंगेशजी पाटील. अर्थात मंगेशजी पाटील हे देखील कबड्डी क्षेत्रातील एक जुना जाणता खेळाडू म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी पाहतोय की माजी खेळाडू म्हणून अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मंगेशजी पाटील आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक गगन फरारी घेणारे एक उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय महेंद्र पाटील अर्थात लायन्स क्लबचे त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपण पाहतोय. आता त्यांच्या शुभ हस्ते मैदान क्रमांक 3 चा देखील त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना पाहतोय. मैदान क्रमांक 3 वर चालू सामना आपण पाहतोय जय भवानी वाशीपेंड वर्सेस वेताळेश्वर उसर. हा मैदान क्रमांक 3 वर मात्र सामना सुरू झालेला आहे. दोनही दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात आपले जे ग्रामस्थ आहेत अर्थात दोनही ग्रामस्थ हे दिग्गज आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते मैदान क्रमांक 3 चा त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना पाहतोय. समवेत आदरणीय संजय हरिश्चंद्र पाटील अर्थात बेलकडे ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्या ठिकाणी कार्यशील आहेत. एक कर्तबगार सरपंच म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आणि आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी रोख 50,000 रुपयांची देणगी त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. चला मैदान क्रमांक 4 साठी आपण यायचं आहे श्रीराम गडब वर्सेस गावदेवी वावे. मैदान क्रमांक 4 साठी आपल्यासाठी शेवटचा पुकार. अभिजित बोला ना. मैदान क्रमांक 1 वर जे स्वयंसेवक आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे अजिंक्य पाटील, अभिषेक नाईक, प्रथमेश नाईक, मिहीर पाटील, शिरीष पाटील, आदित्य नाईक, सार्थक नाईक, कल्पेश पाटील, प्रसाद पाटील, स्वप्नील पवार, भावेश पाटील, मनीष नाईक, तन्मय म्हात्रे आणि धीरज नाईक या सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. आणि मैदान क्रमांक 4 चे जे स्वयंसेवक आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे शुभम कानिटकर, सूरज पाटील, रोहित पाटील, अक्षय पाटील, अभिनव पाटील, रोशन पाटील, जितेश पाटील, नितेश पाटील, स्मित पाटील, साहिल पाटील, अक्षय पाटील, समरेश पाटील, प्रतीक पाटील आणि अमित विठ्ठल पाटील या सर्वांनी मैदान क्रमांक 4 चा या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे. सर्व प्रेक्षकांना आम्ही पुन्हा विनंती करतोय एकतर तुम्ही खाली बसा किंवा मैदानाच्या बाहेरून या ठिकाणी या सामन्यांचा आस्वाद घ्या. कोऑपरेट करणं फार गरजेचं आहे. तुमचं कोऑपरेशन फार गरजेचं असणार आहे या स्पर्धेसाठी. आणि सर्व स्वयंसेवकांना आम्ही नम्रपणे विनंती करतोय की
या सर्व रसिक प्रेक्षकांना तुम्ही मैदानाच्या बाहेर न्यायचं आहे. सिक्युरिटी गार्डना सुद्धा मी विनंती करतोय की ज्या पद्धतीने तुम्ही गाड्यांची पार्किंग करण्यासाठी हेल्प करता तशाच पद्धतीची हेल्प तुमची आम्हाला आता लागणार आहे. कारण इथे मात्र प्रेक्षक खूप प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि अतिथी मान्यवरांना या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेता येत नाहीये. मैदान क्रमांक 3 ची मॅच चालू झालेली आहे. 3 नंबरचा सामना चालू झालेला आहे. एका बाजूला वाशी आहे, दुसऱ्या बाजूला उसर आहे. बिग फाईट. सर्व स्वयंसेवक स्टेजच्या समोर या. सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल स्टेजच्या समोर या, जेणेकरून आपल्याला थोडेसे कठोर निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्व सेवकांना विनंती करतोय की लगेचच स्टेजच्या समोर या. आपल्याला या मॅचेस कोणताही वादविवाद न बाळगता या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे सर्व स्वयंसेवकांना मी विनंती करतोय की स्टेजच्या समोर जमा व्हायचं आहे. सर्व स्वयंसेवक मैदान क्रमांक 2 आणि 3 चे सामने चालू आहेत. मैदान क्रमांक 1 आणि 4 चा सामना चालू व्हायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर मोरिया नागाव जय भवानी जांभूळवाडी आणि मैदान क्रमांक 4 साठी श्रीराम गडद विरुद्ध गावदेवी वावे असे सामने पुकारलेले आहेत. त्या चारही संघांनी मैदान क्रमांक 1 आणि 4 चा ताबा घ्यायचा आहे. मोरिया नागाव जय भवानी जांभूळवाडी मैदान क्रमांक 1 वर आणि मैदान क्रमांक 4 वर श्रीराम गडद विरुद्ध गावदेवी वावे असे जे सामने पुकारलेले आहेत. त्या चारही संघांना आम्ही नम्रपणे विनंती करतोय, आमचा आवाज तुमच्या कानावर जरूर पोहोचतोय, पडतोय आणि तुम्ही ऐकताय आणि तरी सुद्धा तुम्ही मैदानामध्ये उपस्थित होत नाहीये. ही मोठी चिंतेची बाब असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने कबड्डी या खेळाचा जर भविष्य पाहिलं तर तुम्ही अशा पद्धतीच्या जर चुका करत असाल तर एवढ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन फार कमी होणार आहे. याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. कारण एखादा मंडळ एवढं मोठं आयोजन करतो आणि त्याची जर फायनल मॅच सकाळी 7-8 वाजता जर होणार असेल तर एवढ्या मोठ्या आयोजनाला फायदा काय. कारण रसिक प्रेक्षक फार तर तुमची 3 ते 4 वाजेपर्यंत वाट पाहू शकतात. त्यानंतर ते विश्राम करण्यासाठी घरी जाणार हे मात्र नक्की. त्यामुळे तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतोय की लगेचच तुम्ही आल्याची उपस्थिती दर्शवा. आमचा आवाज तुमच्या कानावर पोहोचतोय. प्रत्येक मॅचला आम्ही पुकार दिल्यानंतर तुमचा संघ तुम्ही तयारीत ठेवायचा आहे, जय्यत तयारीत ठेवायचा आहे. 7 खेळाडू 9 खेळाडू घेऊन आपल्या मैदानामध्ये तुम्ही यायचं आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, आमचा महिला वर्ग या ठिकाणी मॅचेस पाहत आहे. त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय खाली बसून या सामन्यांचा तुम्ही आस्वाद घ्या. सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय, जे प्रेक्षक अतिरिक्त मैदानामध्ये आलेले आहेत त्यांना मैदानाच्या बाहेर तुम्ही पाठवायचं आहे, जेणेकरून आपल्याला मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी आपल्याला तिथे ठेवायची नाही आहे. या सर्व गोष्टी आहेत. Dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट केली गेलेली आहे. ग्रामस्थ मंडळ बेलकडे विरुद्ध आणि दहावीर बेलकडे आयोजित कबड्डी स्पर्धेचे आयोजन. सर्व बेलकडा गावचे जे सर्व सदस्य आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की जिथे फी घेतली जाते, जिथे नावनोंदणी केली जाते संघांची, तिथे तुम्ही उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी थोडेसे डिसिजन घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी तिथे उपस्थित राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर समर्थ कोपर विरुद्ध जय हनुमान सहानगोटी मैदान क्रमांक 2 साठी तयारीत राहायचं आहे. शेवटचा आणि अंतिम पुकार. समर्थ कोपर आणि जय हनुमान सहानगोटी मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर. आपण पाहतोय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मदतीने ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण या खेळाचा आस्वाद घेत आहात, सर्वांना माहीत आहे की कबड्डी खेळ हा काय आहे. कारण ज्या पद्धतीने अलिबाग तालुक्यामध्ये
जे जे स्वयंसेवक आहेत त्यांना आम्ही नम्रपणे विनंती करतोय की स्टेजच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्ही जमा व्हायचं आहे. जे जे स्वयंसेवक आहेत त्यांना स्टेजच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्ही जमा व्हायचं आहे, जेणेकरून जे आयोजन करते टीम आहेत तुम्हाला काहीतरी या ठिकाणी सूचना देणार आहे. त्या सूचनांचं पालन तुम्ही करायचं आहे. सदस्य cricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली गेलेली आहे. सन्माननीय पंडित शेठ पाटील यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यामुळे मैदानावर जी गर्दी आहे, जे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतो की तुम्ही मैदानाच्या बाहेरून या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे, जेणेकरून सर्वांना या कबड्डी स्पर्धेचा आस्वाद घेता येईल. आमचा महिला वर्ग सुद्धा इथे हळूहळू आपली घरातली कामे आटपून जेवण आटपून या ठिकाणी आलेला आहे. त्या सर्व महिला वर्गाचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. मैदान क्रमांक 4 वर श्रीराम गडद विरुद्ध गावदेवी वावे असा सामना होणार आहे. तर एक संघ तिथे उपस्थित झालेला आहे, दुसऱ्या संघाचा आम्ही वेट करत आहोत. मैदान क्रमांक 4 आणि मैदान क्रमांक 1 वर मोरिया नागाव आणि जय भवानी जांभूळवाडी मैदान क्रमांक 1 कडे चालायचं आहे. आम्ही श्रीराम गडद संघ मैदान क्रमांक 4 वर आम्ही गावदेवी वावे संघ चला मैदान क्रमांक 4 वर श्रीराम गडद संघ इथे उपस्थित झालेला आहे. गावदेवी वावे संघ तुमचा आम्ही वेट करत आहोत. शेवटची 2 मिनिटं तुमच्यासाठी असतील. आजचे स्कोररना आम्ही विनंती करतो 2 मिनिटांमध्ये संघ जर उपस्थित राहिला नाही तर प्रतिस्पर्धी संघाला पुढे चाल द्या. मैदान क्रमांक 4 चे स्वयंसेवक असतील शुभम कानिटकर, सूरज पाटील, रोहित पाटील, अक्षय पाटील, अभिनव पाटील, रोशन पाटील, जितेश पाटील, नितेश पाटील, स्पीक पाटील, साहिल पाटील, अक्षय पाटील, समरेश पाटील, प्रतीक पाटील आणि अमित विठ्ठल पाटील या सर्वांनी मैदान क्रमांक 4 वर उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून तिथे प्रेक्षक जास्त जमा होणार नाहीयेत. सन्माननीय मान्यवरांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. त्यामुळे हा कबड्डीचा थरार तुम्हाला जर पाहायचा असेल तर बॅरिकेशनच्या बाहेरून तुम्ही आपापली जागा निश्चित करायची आहे. यानंतर तुम्हाला कदाचित बाहेर जागा मॅच पाहण्यासाठी मिळू शकणार नाहीये, कारण हळूहळू प्रेक्षकांची आलोट गर्दी या ठिकाणी या मैदानावर या ठिकाणी जमताना आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व कबड्डी रसिकांचं दहावीर बेलकडे आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जर तुम्ही प्रेक्षक असाल, तुम्हाला जर मैदानावरून किंवा प्रेक्षकांमधून मॅच दिसत असेल तर cricket.in वरचा YouTube चॅनल ओपन करा आणि तिथे मात्र मैदान क्रमांक 1, 2, 3, 4 अनुक्रमे कॅमेराज आहेत आणि तिथे शेअर केले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे जर चॅनल आवडला असेल तर लाईव्ह तुम्ही त्या मॅचेस पहा. त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 1 लाख